श्रद्धा अकॅडमीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. सुनील जावळे, जिल्हाध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना. इचलकरंजी शहरातील श्रद्धा अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या 12वीतील एका विद्यार्थ्याने हॉस्टेलमधील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी आत्महत्या नसून घातपाताचा संशय व्यक्त केल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. तरी भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीने श्रद्धा अकॅडमीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख त्याचबरोबर इचलकरंजी गावबाग पोलीस ठाण्यात येथे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. सदर निवेदनात असे म्हटले आहे की श्रद्धा अकॅडमीत यश अजित यादव हा विद्यार्थी 12वीला होता. सोमवार दिनांक 13 जून 2025 रोजी आईला कॉल करून सांगितले की मला येथे त्रास होत आहे, मला घेऊन येऊन जा. आईने सांगितले उद्या येतो, काळजी करू नको. पण श्रद्धा अकॅडमीला कंटाळून आत्महत्या केली. तर भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी आहे की अकॅडमीवर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या अगोदर पण या अकॅडमीमुळे तिथल्या विद्यार्थ्यांना हॅरॅसमेंट करत आहे. म्हणून यश यादव यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. म्हणून गुन्ह्याची काळजीपूर्वक तपास करून हा अकॅडमीवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली असून असे न झाल्यास गावबाग पोलीस स्टेशनच्या दारात निदर्शने करण्यात येतील, असे निवेदनात म्हटले आहे. या प्रसंगी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे आदीसह भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा. अकॅडमीमध्ये ज्या विद्यार्थ्यानं फाशी घेतलेली आहे त्या विद्यार्थ्याचं आत्महत्या नसून हत्या झाली म्हणून त्यांच्या आई वडिलांनी पण आरोप केलेला आहे. तसंच आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने पण आरोप केलेला आहे. तर जो कोण लोक त्या तपासामध्ये जो दोषी राहतील त्या लोकांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन जास्तीत जास्त प्रमाणात त्यांची शिक्षा लागायला पाहिजे आणि हे प्रकार परत घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने जातीनं लक्ष घालून यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी आहे.